सोलापुरात शेकडोच्या संख्येनं क्रिकेट रसिकांची घोषणाबाजी, हातात तिरंगा घेत विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोष, कोल्हापूर शहरातील सर्व तरुणाई चौकात एकवटली आणि विश्वचषकाच्या विजयाचा उत्सव साजरा केला। T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा विजय, रायगडमध्ये नागरिकांकडून जल्लोष साजरा। नागपूरमध्येही क्रिकेट चाहत्यांकडून भारताच्या T20 विश्वचषक विजयाचा जल्लोष, रस्त्यावर येत तरुणाईकडून आनंदोत्सव। भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष, क्रिकेट प्रेमींकडून घोषणाबाजी। आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ, वारकऱ्यांचा जयहरी विठ्ठलचा जयघोष। आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची ही पहिलीच वेळ, माऊलींचे अश्व मंदिरासमोर दाखल। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं, यावेळी तुकोबांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी सारथ्यही केलं। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत, 9व्या दिवशी पालखीचं श्रीरामपूर मार्गे प्रस्थान, नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत। अमरावतीतील प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांची पालखी पंढरपूर दिशेनं मार्गस्थ, श्री महाराजांच्या पालखी सोहळ्यात आनंदात भाविक सहभागी, भाविकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत। कंधारच्या साधू महाराज संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान, विठुरायाचा नामघोष करत हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी, साधू महाराज दिंडीचं यंदाचं 250वं वर्ष। परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, संतप्त नागरिकांनी खड्ड्यांची पूजा केली, अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामुळे भंडारा मध्य प्रदेश महामार्गावर 3 तास वाहतूक ठप्प। कुंडलिक खांडे कथित ऑडिओ प्रकरणी बीडच्या शिरूर कासारमध्ये ओबीसी समाज आक्रमक, कुंडलिक खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं, खांडे यांच्यावर कडक कारवाई करावी, आंदोलकांची मागणी। कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये आंदोलन, अधिवेशनात राज्य सरकारनं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा, आंदोलकांची भूमिका। शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली खांडे यांचं पक्षातून निलंबन करत असल्याची शिवसेनेची घोषणा। अहमदनगरमध्ये माजी आमदाराकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर, अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितली, या प्रकरणी 2 महिलांसह युट्यूब चॅनलच्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल। वाशिममधल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचं मोठं संकट, पेरणी केलेल्या कोवळ्या पिकाला रोही, नीलगाय, काळवीट या प्राण्यांमुळे मोठं नुकसान, वन्य प्राण्यांमुळे शेकडो एकर शेती संकटात। धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या वासखेडा गावात मेंढ्या चारण्याच्या वादातून 2 गटात वाद, दोन्ही गटांकडून हाणामारी झाल्याची माहिती, या घटनेत 1 तरुण गंभीर जखमी। बारामतीमध्ये बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकरांवर गोळीबार, या पार्श्वभूमीवर निंबाळकरांच्या पत्नीसह इतर नागरिक वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर आले, आरोपी गौतम काकडेला अटक करण्याची मागणी केली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र उपचार घेण्यासाठी आलेल्या 2 रुग्णांना किरकोळ दुखापत। रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकीची वाहनाला भीषण धडक, नियंत्रण सुटल्यानं गाडी डिवायडरवर आदळली आणि विरुद्ध दिशेनं उलटली, या भीषण अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू, तर 16 वर्षीय मुलगा जखमी। पालघरच्या मनोर विक्रमगड मार्गावर एसटीचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्ता सोडून शेतात गेली, या घटनेत जीवितहानी नाही। भिवंडी शहरातील नारपोली गावात घराची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू, या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद।
पालघर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस. उद्यापासून 4 दिवस पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. सिंधुदुर्गातल्या आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी. निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आंबोलीचा परिसर पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक सिंधुदुर्गात दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.